प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। पुण्यातील भोर या ठिकाणी बलात्काराच्या प्रकरणात जामिनावर असणाऱ्या एका नराधमाने एका 3 वर्षीय चिमुरडीवरती अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केली। त्या हत्येचा आणि त्या नराधमाचा आम्ही जाहीर निषेध करतो। आम्ही जाहीर निषेध करतो आणि ह्या नराधमाला लवकरात लवकर भारतीय कायद्यानुसार, भारतीय संविधानानुसार कठोरातली कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी देखील आम्ही जाहीरपणे मागणी करतोय। आणि ह्या नराधमाची जात शोधणाऱ्या नालायकांचा देखील आम्ही जाहीर धिक्कार करतो। कारण हे गुन्हे करणारे जे कोणी गुन्हेगार असतात त्यांना जात नसते, परंतु विशिष्ट ठिकाणी जात शोधणारे नराधम देखील तेवढेच दोषी आहेत। इतर वेळेला मूग गिळून बसणारे हे नालायक नराधम या नराधमाची जात शोधण्यामध्ये मशगूल आहेत आणि त्या आडून ते त्या जातीला ट्रोल करत आहे। अशा या फुटपाड्या देशद्रोही नालायकांचा आम्ही या ठिकाणी त्रिवार धिक्कार करतोय। नसरापूरमध्ये जे काही घडलं ते अतिशय भयानक असं होतं, ते मानवतेला कलंकित करणारं असं होतं। हे प्रकार घडतातच का? मुळात आमचा प्रश्न आहे, हे असले नीच प्रकार या महाराष्ट्रामध्ये वारंवार का घडत आहे? माग कल्याणमध्ये एका मंदिरामध्ये एक असहाय्य महिला आधार म्हणून गेली। त्या मंदिरामध्ये आपल्याला आधार मिळेल या आशेनं ती असहाय्य महिला तिथं गेली। तिथं ती असहाय्य महिला गेल्याच्या नंतर तिला आधार मिळण्याच्या ऐवजी तिथल्या वासनांद गिधारांनी, पुजाऱ्यांनी, 3 पुजाऱ्यांनी त्या महिलेवरती घोर अत्याचार करून तिची हत्या केली। त्या नीच नराधम पुजाऱ्यांना जर त्याच वेळेला फासावर लटकवलं असतं तर आज ही नीच अवलाद जन्माला आली नसते। आज आमच्या 3 वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार करण्याची कोणाची हिंमत झाली नसते। परंतु नाही, इथे जात पाहून मेणबत्ती मोर्चा काढणारे आमचे अवलाद जिवंत आहे। तो ऋषिकेश वैद्य नावाचा बलात्कारी आजही त्याची पूजा केल्या जाते। तो कोण कुठला आसाराम? बलात्काराचा आरोप त्याच्यावरती सिद्ध झालेला आहे, परंतु त्याला या देशामध्ये व्हीआयपी वागणूक मिळत आहे। जोपर्यंत ही मानसिकता आमच्यातली मरत नाही, जात नाही, तोपर्यंत या देशातली ही विकृती थांबणार नाही। इथे बलात्कारी आसारामची पूजा होते आणि म्हणून हे जे नराधम आहेत, लहानग्या मुलींवरती अत्याचार करणारे, असहाय्य महिलांवरती अत्याचार करणारे, ही नीच अवलाद फोपावत चाललेली आहे। आणि म्हणून इथे जात पाहून निषेध नोंदवणाऱ्यांना, जात पाहून निषेध मोर्चे, मेणबत्ती मोर्चे काढणाऱ्या अवलादींना आमचं जाहीर आव्हान आहे। पीडित व्यक्ती कोणी असो, तो पीडित असतो। तो ना दलित असतो, ना बौद्ध असतो, ना ब्राह्मण असतो, ना हिंदू असतो। तो पीडित असतो। त्या पीडिताला सहकार्य करणं, त्याच्या माग खंबीरपणे उभं राहणं ही आपली संस्कृती। परंतु नेमकी ही संस्कृती त्यावेळेला मरते कुठं? ज्या वेळेला एखादा दलित लेकीवरती अत्याचार होतो, ज्या वेळेला एखाद्या बौद्ध लेकीवरती अत्याचार होतो, त्यावेळेला हे मेणबत्ती मोर्चे काढणारे कोणत्या बिळात लपलेले असतात का कोणत्या पाताळामध्ये दडलेले असतात। त्यावेळेला ही अवलाद कधी बाहेर येत नाही। त्यावेळेला या अवलादीच्या तोंडातून कधी ब्रश शब्द बाहेर येत नाही। परंतु विशिष्ट समूहावरती अत्याचार झाला की अवलादीला, त्या समूहाला मदत करण्याच्या ऐवजी, त्या पीडितेला मदत करण्याच्या ऐवजी ज्याला हा गुन्हा केला त्याची जात शोधण्यामध्ये दंग होतात। आताही तोच प्रकार झालेला आहे। पुण्यामध्ये भोर या ठिकाणी जो काही प्रकार घडला तो अतिशय निंदनीय प्रकार आहे आणि त्या प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि जो कोणी आरोपी आहे, जो कोणी नराधम आहे, त्या नराधमाला
तात्काळ भारतीय संविधानानुसार भारतीय कायद्यानुसार जी कोणती कठोरातली कठोर शिक्षा देता येईल ती कठोरातली कठोर शिक्षा द्यावी आणि या नराधमाची जात शोधणाऱ्या नालायकांचा देखील आम्ही जाहीर निषेध करतो. पीडितेला मदत करण्याचं सोडून हे नराधम हे नालायक त्या नराधमाची जात शोधण्यामध्ये मशगूल आहेत. कारण ही अवलाद जात पाहून मेणबत्ती मोर्चा काढणारी अवलाद आहे. जे कोणी या नराधमाची जात शोधत आहे ना ती अवलाद जात पाहून मेणबत्ती मोर्चा काढणारी अवलाद आहे. या प्रवृत्तीचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो. आज त्या भोरमधल्या मुलीवरती तिच्या कुटुंबियांवरती जो काही प्रसंग घडलेला आहे खरोखर तो शर्मेनं मान खाली घालणार आहे. एक भारतीय म्हणून मनाला हादरवणार आहे. आज प्रत्येक नागरिक हादरलाय. हा जो कोणी नराधम आहे त्याची जात कोणती आहे त्याचा धर्म कोणता आहे ते न पाहता त्याला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी. कारण आज प्रत्येक मन हादरलेलं आहे. मित्रांनो, ज्या वेळेला इतरांवरती अत्याचार होतात त्यावेळेला सुद्धा जात पाहून आपलं मन हादरवू नका. पीडितेला जात धर्म नसतो. पीडित असते. त्यासाठी सुद्धा आपल्या मनाच्या वेदना होऊ द्या. मनाला वेदना होऊ द्या. एवढंच या ठिकाणी नमूद करतो. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.